हाय हॅलो नमस्कार. आणि आता वाजले 8:30. जय जय जगदीश समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि बघा आईने काय उद्योग केलेला आहे. काय काही आता हे काय काढलं तू. आईने आता एक कॉटमधून सगळं सामान काढलेलं आहे. आणि आता आईचं काय म्हणतात खजिना वगैरे सापडतो का काय. आई बघा आईची आठवण. आई असे जुने कपडे ठेवून देते आणि मग पाहत असते आई. बघा आईला आता असं आहे चालू आहे आता आईचं उद्योग. आणि आता मला कामाला सुद्धा जायचं आहे तरी आईचा आता टाईमपास चालेल ना. आता काय गाई हो म्हणते बघा आई अजून मला. म्हणजे आईला म्हटलं टाईमपास चालू का हो म्हणते मला आई. सांगा आता तुम्ही. आईला जुने कपडे भेटले म्हणजे आईला असं वाटतं मला काहीतरी अमूल्य वस्तू सापडली. आईच्या साड्या वगैरे आई एकदम खुश होऊन जाते का गाई. ए बा हो खुश होऊन जाते ती असं सगळं उघडून घेऊन बशीन ती आता एखादी तास. बघा बघा कशी खुश झाली बघा आई. चला आणि आता घरातले सगळे कामं वगैरे पडलेले पलंग वगैरे सर्व आवरायचं बाकी आहे. आणि आता आम्ही फटाफट कामं वगैरे करतो आणि नंतर बोलतो. आणि बघा हे जुनी आठवण माहिती का तुम्हाला. पहिले अशा नोटबुक मिळत होत्या का गाई हो. हे बघा आणि ही खरंच खूप काही जुनी आठवण. आईने माझी नोटबुक आईने अशी ठेवून दिलेली होती. आणि मला खरंच असे काही पाहिलं ना की 2000 आपलं 90च्या आठवणी खरंच येतात. आणि खरंच ह्या गोष्टीबद्दल मला कधी कधी ना खूप काही भावना व्यक्त होत असतात. चला आणि जुळणं ते जुळणंच असतं शेवटी. आणि वहीचं पेज वगैरे असं होतं बघा आधी. हे असे पेज बघा आईने लिहून ठेवलेले होते बघा. खूप काही जुन्या आठवणी आलेल्या. चला मग ते हे बघा हे तुम्ही ओळखा मला आणि सांगा कमेंटमध्ये कोण आहे. हे माझे मामा होते, ती माझी मोठी बहीण आहे आणि ही मी आहे. आणि माझी आजी पलंगावर बसलेली. खरंच या खूप काही जुन्या आठवणी पुन्हा एकदा आलेल्या. आणि खरंच या भावना व्यक्त इथं नाही करू शकत आहे मी. बघा किती कचरा निघला आहे बघा इथून. हे थोडंफार आवरून घेऊ म्हटलं क्लीन करून घेऊ इथलं. बघा आता इथं बघा कसं काळा वगैरे होऊन गेलं. आणि हो तुम्ही मला याचं सांगा याच्यामध्ये आपण काय भरतो. आई आई याच्यामध्ये आपण काय भरलेलं आहे. आपण कपडे भरले बघा याच्यामध्ये आम्ही धान्य नाही भरत. आम्ही काय भरतो याच्यामध्ये कपडे. कारण खूप काही कपडे चादरी ब्लँकेट वगैरे कॉटसुद्धा खूप भरलेला आहे. कपडे वगैरे भरपूर कपडे नाही तर तिथे सुद्धा कपडे ठेवून दिलेले आम्ही नाही बघा. तिथं सुद्धा आम्ही ठेवून दिलेले कपडे. आणि फक्त आम्ही याच्यामध्ये धान्य भरलेलं आहे बघा. याच्यामध्ये धान्य भरलेलं आहे कारण आम्ही फक्त गहूच भरत असतो. डाळी वगैरे आम्ही महिन्याला आणून घेतो किलो का गाई. 1-1 किलो डाळी वगैरे आम्ही भरतो. जास्त डाळी वगैरे भरत नाही. बघा एवढं सारं खूप कच्चं निघालेलं आहे. आणि आमचा भाऊ साहेब तर इतका पसारा नाही करत म्हणा पण ठीक आहे आता. आणि हो हे फोटो तुम्हाला मला सांगण्यासाठी मी राहूनच गेली. हा फोटो माझा शाळेचा आहे. आम्ही आता गेलो होतो ना गेट टुगेदरला तेव्हा हे सर्व माझे मित्र मैत्रिणी फ्रेंड आणि ह्या आमच्या क्लास टीचर आहे बरं का. आणि खरंच मनाला खूप छान वाटलं. आणि खूप काही जुन्या आठवणी आलेल्या आहे. आणि ही मी आहे बरं का. ही मी बसलेली इथं मी बसलेली. ही माझी खास मैत्रीण आहे बरं का. आणि आमचे सर वगैरे सगळे बसलेले. आणि खरंच मनाला इतकं खूप भारी वाटलं ना आम्ही सर्व भेटल्यानंतर. चला मग आता फटाफट कामं वगैरे आवरून घेतो. आणि आई मला खूप काही मदत करत असते. आई आता तिथं क्लीन वगैरे करून घेत आहे बघा. कारण आपण दिवसभर कामावरती जातो पण आपल्याला आपलं घर पण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तसा मला वेळ मिळतो तसं मी कामं वगैरे करूनच घेत असले. आणि आताच बरोबर राईट टाईम 9 वाजलेले आहे. चला आता आईला आंघोळीला पाणी वगैरे ठेवलेलं आहे. चला आता फटाफट आवरून घेतो आणि नंतर बोलते. आणि आत्ता बघा किती वाजले 9:45 वाजलेले. 9:45 म्हणजे आता झाली रात्रीचे 10 वाजलेले. पाणी वगैरे आलेले आणि आता पाणी वगैरे भरलेलं आहे. पाणी आज उशिरा आलेलं आहे. आणि सुमितचा चालू होता मोबाईल वगैरे बघणं. आणि हो गादीला खोड वगैरे घालायची बाकी आहे कारण मी आज आहे ना सर्व गादीची खोड वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आईचा चालू आहे आराम. आता जेवणं बाकी अजून. आणि थांबा 1 मिनटं लाईट लावते बरं का इकडं. आणि बघा पाणी वगैरे भरून घेतलं मी. खिचडी वगैरे लावलेली आहे. खिचडी आपली झालेली आहे. आणि हे मी काही ते थोडेफार आहे ना कपडे धुतलेले आहे.
धुतलेले कपडे आहे म्हणून ते तिथं ठेवलेले आहे मी. आणि हे पाय बघ मी आज हे सगळं वॉश केलेलं आहे, धुवून टाकलेले गोधडी वगैरे. चला मग आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो. आणि कामावून आलेली थोडा वेळ आराम केलेला आहे कारण थंडी खूप पडते. असे हात एकदम गार झालेले. आता मी स्वेटर वगैरे घालून घेतलेलं आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करू, थोडा वेळ आराम करू. थोडा वेळ काय म्हणजे सॉरी रात्रच आहे. आता आराम करणार आहे आम्ही आणि जेवण वगैरे करू, भांडे वगैरे क्लीन करणार आहे. चला मग आणि सुमित भाऊसाहेब आता मोबाईल वगैरे बघणं चालू आहे त्याचं आता. ठीक आहे आता चला काय करणार आता. सुमित तुला काही बोलायचं आहे का 2 शब्द? तुझं काही मनोगत व्यक्त करायचं आहे का तुला? मित्रांनो आता तुम्ही जेवण करा कारण की आजकाल खूप थंडी आहे. जेवण करा आणि अडचणमध्ये झोपून जा. शुभरात्र. तो म्हणतो की खूप थंडी आहे बरं का, तुम्ही जेवण करा आणि मस्त वाकड वगैरे घ्या. वाकड तर मला खूप आवडते, मला ब्लँकेटपेक्षा वाकडच खूप आवडते. आणि चला मग आणि आता मस्त तुम्ही आराम करा, आम्ही स्वतःला जेवण करू, आराम करू. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. चला ओके बाय.